चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये सध्या मी उभा आहे आणि जिथे ही घटना घडलेली होती ती पहाटे 5च्या सुमारास घडलेली होती आणि सकाळी 8:30च्या दरम्यान जी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून अधिकृतपणे देण्यात आलेली आहे त्यानुसार या गुप्ता कुटुंबातील 5 जणांचा या आगीमध्ये दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। अधिकृत माहितीनुसार यामध्ये 7 वर्षांचा एक मुलगा, त्याचबरोबर 10 वर्षांचा मुलगा आणि इतर घरातील सदस्य जे आहेत ते सुद्धा यामध्ये मृत्युमुखी पडल्याचं पाहायला मिळतं आहे। सध्या जिथे ही घटना घडली त्या घटनेच्या ठिकाणी आपण पाहत आहोत। ग्राउंड प्लस 2 अशी ही जी काही चाळ आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे आणि सध्या अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते आग विझवण्याचे प्रयत्न सकाळपासून करत होते। आता पूर्णपणे आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये गुप्ता कुटुंबातील एकूण 9 सदस्य होते आणि त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही मिळते आहे। मात्र त्यापैकी 5 जणांची अधिकृत मृत्यूची माहिती ही मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेली आहे। चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरातील गायकवाड मार्गावरील ही चाळ आहे आणि इथे अतिशय दाटीवटीचा हा सगळा परिसर आपण पाहतोय की जी आग लागलेली होती त्यामध्ये पूर्णपणे घराचं नुकसान झालेलं आहे। खाली एक गाळा असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। इथं जे साहित्य होतं ते सुद्धा पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। वरच्या बाजूला आपण पाहतोय की अग्निशमन दलाचे जवान अजून सुद्धा आतमध्ये आहेत। आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलेलं असलं तरी सुद्धा या दुर्दैवी घटनेमध्ये आज पहाटेच्या सुमारास गुप्ता कुटुंबातील जे सदस्य होते ते मृत्युमुखी पडलेले आहेत। 7 वर्षाच्या वयापासून ते 10 वर्षाच्या वयापर्यंतची लहान मुलं सुद्धा त्यांच्या कुटुंबियांमध्ये होते आणि त्यांचा सुद्धा या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या ही सगळी दृश्य आपण पाहतोय। पूर्णपणे घराची अवस्था जर पाहिली तर पूर्णपणे जे साहित्य होतं ते सुद्धा जळून खाक झालेलं आहे। घटनेची माहिती ही 5 वाजण्याच्या सुमारास मिळालेली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय की अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलेलं होतं आणि सध्या अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आहेत। जरी आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलेलं असलं तरी मात्र 5 वाजल्यापासून जे अथक परिश्रम अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा पोलीस दल या ठिकाणी पोहोचलेलं होतं त्यांच्या वतीने घेतले जात होते आणि ग्राउंड प्लस 2 अशी ही जी चाळ आहे तिथे आपण पाहतो की वरच्या बाजूपर्यंत अतिशय आग विझवण्याचे प्रयत्न हे पहाटेपासून केले जात होते आणि आता या सगळ्या परिसरामध्ये जरी आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं असलं तरी मात्र गुप्ता कुटुंबातील 5 जणांच्या अधिकृत मृत्यूची माहिती जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेली आहे। राजावाडी रुग्णालयामध्ये सर्वांनी नेण्यात आलेलं होतं मात्र तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून दाखलपूर्व मयत जे आहे ते घोषित केलेलं आहे। सध्या हा सगळा परिसर पाहतो की दाटीवटीचा परिसर आहे त्यामुळे एका घराला लागलेली आग ही आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरू शकलेली असते। मात्र सध्याची दृश्य आपण पाहिली तर आग जी लागलेली होती ती फक्त एकाच घरापर्यंत मर्यादित राहिलेली आहे कारण वेळीच अग्निशमन दलाने या ठिकाणी धाव घेतलेली होती। शिवाय आग विझवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केलेले होते। आतमधला येण्याचा रस्ता जर पाहिला तर अत्यंत दाटीवटीचा परिसर आहे आणि त्यामुळे पुरेशी यंत्रणा आतमध्ये येणं हे सहसा शक्य नव्हतं। मात्र तरी सुद्धा आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। मात्र गुप्ता कुटुंबातील जे 5 सदस्य आहेत त्यांच्या मृत्यूची माहिती ही अधिकृतपणे आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। यामध्ये पॅरिस गुप्ता या मुलाचं वय हे 7 वर्षे असल्याचं कळतं तर त्यांच्या घरातील इतर सदस्य आहेत ते सुद्धा मृत्युमुखी पडल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूण 7 जणांच्या मृत्यूची माहिती मिळते आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एकूण 5 जणांच्या मृत्यूची जी काही माहिती आहे ती अधिकृतपणे देण्यात आलेली आहे। मात्र पुढच्या बाजूला आपण पाहतो की सिद्धार्थ कॉलनीतील हा जर रस्ता आपण पाहिला तर आतमध्ये येण्याची जर वाट पाहिली तर अत्यंत दाटीवटीचा हा सगळा परिसर आहे आणि त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना इथे ही सगळी यंत्रणा उभारून ही आग विझवण्याचे प्रयत्न करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। मात्र आतापर्यंत जी माहिती आहे तरी गुप्ता कुटुंबातील ज्या 5 सदस्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय मात्र अजून आकडेवारी अद्यापही येणं बाकी आहे। एकूण 9 सदस्यांपैकी फक्त 2च सदस्य यामध्ये अजून तरी जिवंत असल्याचं कळतं आहे। मात्र उर्वरित 5 ते 7 सदस्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतं आहे। सध्याची दृश्य आपण पाहिली तर अत्यंत भयानक अशी ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। खालच्या बाजूला असणारा हा गाळा पूर्णपणे जळून खाक झालेला आहे तर वरच्या बाजूला सुद्धा ही आग गेलेली होती। पहाटेची वेळ होती आणि त्यामुळे घरातील सदस्य हे झोपेत असताना या आगीची कल्पना त्यांना मिळाली नाही आणि त्यामुळेच त्यांना बाहेर पडणं हे जवळपास अशक्य झालं। मात्र त्यानंतर ही घटना सगळी जी आहे ती दुर्दैवी घटना घडल्याचं पाहायला मिळतं आहे। चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये गायकवाड मार्गावरती ही चाळ आहे आणि त्या चाळीतील गुप्ता कुटुंबियांचं हे घर आपण पाहतोय की खालच्या बाजूला गाळा होता आणि वरती ग्राउंड प्लस 2 असं हे स्ट्रक्चर जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि ही घटना 5 वाजता
घडल्यानंतर जवळपास 8 वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा ज्या इतर यंत्रणा आहेत त्या आग विझवण्याचे प्रयत्न करत होत्या. मात्र घरातील जे सदस्य आहेत त्यांचे मृतदेह हे राजावाडी रुग्णालयामध्ये नेण्यात आलेले होते. मात्र आत्तापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार अधिकृत जी काही मृत्यूची माहिती आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राजावाडी हॉस्पिटलच्या वतीनं 5 जणांची देण्यात आलेली आहे. मात्र इथल्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जवळपास 7 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं. एकूण 9 सदस्य गुप्ता कुटुंबियांच्या घरामध्ये होते. मात्र त्यापैकी 7 जणांचा या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय. मात्र सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. अग्निशमन दलाचे जवान असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल ती इथे आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने सुद्धा या ठिकाणी ही आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. पुढे जर्नलिस्ट प्रेम सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.